सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिली चढाई जुवाटी संघाचा हा रेडर चढाई करताना दिसतोय. पहिली चढाई निदान रेषा ओलांडून रेड व्हॅलिड करतोय आणि पाहूया दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. निश्चितच सामना रंगतदार होईल. सेमीफायनलचा दुसरा सामना. यापूर्वीच्या सामन्यामध्ये मीनादेवी पन्हाळे संघाने निसटता विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केलाय. पहिली चढाई पावलोची सुंदर चढाई आपल्या संघासाठी गडगे सकल संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा पावलो. एमटी रेडची सांगता प्रत्युत्तर दाखल जुवाटी संघाचा हा चढाईपटू चढाई करतोय. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची पाहणी केली जाईल, खेळाची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर मग निश्चितच रंगतदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. या ठिकाणी मात्र अभि मेस्त्रीकडून चूक होते आणि पहिला गुण मिळतोय तो स्टार रेडर गडगे सकल संघाचा मंदार गोसावी. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय मंदारकडून. सुरेख बोनस या ठिकाणी जुवाटी संघाचा हा चढाईपटू सुरेख चढाई करतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न सुरक्षित आपल्या मैदानात. दरम्यान गडगे सकल संघाचा एक उत्कृष्ट रेडर रामा चढाई करतोय. यापूर्वीच्या चढाईमध्ये मंदारने मानाचा बोनस गुण मिळवला आपल्या संघासाठी. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. सेमीफायनलचा हा दुसरा सामना जुवाटी वर्सेस गडगे सकल. मीनादेवी पन्हाळे सोबत फायनलचा सामना कोणता संघ खेळणार, जुवाटी की गडगे सकल, याचं उत्तर आपल्याला काही वेळात मिळेल. त्यासाठी दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी मैदानावर खेळताना दिसत आहेत. या ठिकाणी सूरज जोईल चढाई करतोय. निदान रेषा ओलांडून सुरक्षित आपल्या मैदानात जातोय. थर्ड रेड डू ऑर डाय रेड. वड्याची रेड निश्चितच आगे किंवा पीछे खाई ये है डू ऑर डाय गुण पाहायला मिळेल. पण तो गुण कोणता संघ मिळवेल, गडगे सकल की जुवाटी. बोनसचा अटेम्प्ट केला गेलाय. बोनस पॉइंट या ठिकाणी सुद्धा थर्ड रेड डू ऑर डाय रेड आणि चढाईपटू आपल्याला दिसतोय तो राम. या ठिकाणी डू ऑर डाय रेड मध्ये राम वाजतोय. जुवाटी संघाचा हा एक उत्कृष्ट रेडर 20 नंबर जर्सी प्रदान केला. सुरेख प्रयत्न करतोय. आपल्या संघासाठी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता. गडगे सकल संघाच्या मैदानात 5 खेळाडू 2-1-2च्या संचात या ठिकाणी डिफेन्स पाहायला मिळतोय. सुरक्षित आपल्या मैदानात गडगे सकल संघासाठी मंदार गोसावी या खेळाडूला गुण मिळणं खूप महत्वाचं ठरेल. एक बोनस गुण अर्थात त्यांनी मिळवलाय. परंतु इथे मात्र सुरेख टॅकल केलं जातोय. मंदार बाद होतोय. सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये गडगे सकल संघाला परत एकदा कमबॅक करावं लागेल. 4 खेळाडू मैदानात 2-2च्या संचात. या ठिकाणी सुरेख खोलवर चढाई करत मला वाटतं आशिषला बाद करण्यात यश मिळतंय. सूरज जोईल परत एकदा चढाई करताना दिसतोय आपल्याला. टाइम आउट घेतला जातोय तो जुवाटी संघाकडून. टाइम आउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. यापूर्वीच्या चढाईमध्ये खोलवर चढाई करून आपल्या संघासाठी 1 गुणाची कमाई केली होती. तोच हा रेडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर चढाई करतोय
2 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. सुरेख या ठिकाणी चढाई. एकच खेळाडू मैदानात आदित्य जोईल. बोनसचा अटेम्प्ट केला जातो आदित्यकडून. या ठिकाणी 1+2 3 पॉइंट्स मिळत आहेत ते जुवाटी संघाला. आणि जुवाटी संघ निश्चितच थोडासा वरचढ ठरताना दिसतोय. गडगेसकल संघाला कमबॅक करावं लागेल. यापूर्वी पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीला PKM बॉयज फोंडा संघासमोर पन्हाळे संघ थोडासा पिछाडीवर होता, मात्र त्यानंतर आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत पन्हाळे संघाने विजय मिळवला. तसंच काहीतरी करून दाखवावं लागेल गडगेसकल संघाला. जशा प्रकारे पन्हाळे संघाकडून ऋषी आणि प्रांजल यांनी चढाई केली, तशा प्रकारे मंदार आणि राम याला चढाई करून दाखवावी लागेल. क्षमता आहे मात्र मैदानावर सिद्ध करून दाखवावं लागेल. मंदार बघूया, आपल्या संघासाठी गुण मिळवावं लागेल. बोनस अटेम्प्ट. आणि या ठिकाणी सुद्धा परत एकदा मंदारची टॅकल केली जाते. मंदारला गुण न मिळणं हे गडगेसकल संघासाठी खूप धोक्याचं ठरू शकतं. या ठिकाणी मध्यांतर होते. गुवाहाटी संघाचा डिफेन्सही तितकाच मजबूत आहे आणि रेडरही तितकेच चांगले आहेत. मध्यांतरानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक करावं लागेल. अभि मिस्त्री प्रयत्न करतोय, बघूया. बोनसचा अटेम्प्ट केला मात्र सुरक्षित आपल्या मैदानात. फर्स्ट हाफ मध्ये ज्या खेळाडूने सुरेख चढाई केली तोच खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जुवाटी संघाकडून. सुंदर रेडर. सुरक्षित आपल्या मैदानात. मंदार बाद झाल्यानंतर या ठिकाणी गडगेसकल संघाची सर्व मदार असेल ती रामावर या ठिकाणी बघूया. मंदार पाहूया. फर्स्ट हाफ मध्ये गुणांची आघाडी मिळाल्यामुळे या ठिकाणी थोडासा संत गतीने चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागेल गडगेसकल संघाला. बोनस गुण जुवाटी संघाला. राम पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. चांगला प्रयत्न करतोय राम, मात्र डिफेन्स अतिशय सज्ज आहे. या ठिकाणी राम सुद्धा बाद होतोय. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे घोषित केली जातात पंचांकडून. 1 पॉइंट बराचसा सामना हा जुवाटी संघाच्या बाजूने झुकलेला. थोड्याशा आक्रमक खेळाची आवश्यकता गडगेसकल संघाकडून, मात्र दोन्ही रेडर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. अभि मिस्त्री पाहूया.
आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात रनिंग हँड टच करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. मात्र एक मजबूत बलाढ्य डिफेन्स आपल्याला दिसतोय तो जुवाटी संघाचा.